नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आज मार्केट मिक्स होतं, पण मला कसं जाणवलं माहिती आहे का, की एखादा माणूस आजारातून उठल्यानंतर कशी अवस्था असते. काही काळ फ्रेश असतो, काही काळ गडगडी येते, लवकर दमून जातो आणि पुन्हा थोडासा त्याला ताप येतो, झोपून जातो. तसं काहीसं आजच्या मार्केटमध्ये जाणवलं. तेजी आली तरी तेजीमध्ये एवढी ताकद मात्र वाटली नाही. बराच वेळा तेजी होती नाही म्हणायला, नंतर मात्र 300 पॉईंटपर्यंत मंदी होती. बरेच रिझल्टसुद्धा लागले. पण रिझल्टच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या, तत्काळ होणारा परिणाम एक असतो आणि 2-4 दिवसानंतर पुन्हा परिणाम होतो. कारण जेव्हा रिझल्टचा अभ्यास केला जातो तेव्हा त्या रिझल्टमध्ये आपल्याला आधी न दिसलेल्या गोष्टीसुद्धा दिसतात. कधी कधी त्या चांगल्या दिसतात, कधी वाईट दिसतात आणि मग त्याप्रमाणे शेअरवर परिणाम होत राहतो. म्हणजे रिटेलर काही एवढा डिटेलमध्ये अभ्यास करीत नाही आणि रिटेलरकडे शेअरचं प्रमाण पण कमी असतं. पण जेव्हा ते शेअर म्युच्युअल फंडांकडे किंवा जे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात त्यांच्याकडे असतात, तेव्हा त्यांची टीम रिसर्च करते, स्टडी करते आणि मग जर त्यांना काही वाईट आढळलं तर त्या शेअरमध्ये पुन्हा सप्लाय येतो. RBI बँकेने मर्चंट ॲक्वायरिंग सेटलमेंटसाठी कॅम्प्स बरोबर करार केला. लुपिनने राणी दी जुना या बायोसिमिलरसाठी सँडोज बरोबर करार केला आणि हे जे औषध आहे त्याचं कमर्शियलायझेशन करायचं आणि मार्केटिंग करायचं यासाठी हा करार होता. हायवे इन्फ्रा याचा मात्र लिस्टिंग खूप सुंदर झालं. हा शेअर 70 रुपयाला दिला होता. 117 रुपयाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग झालं, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 115 रुपयाला लिस्टिंग झालं आणि लिस्टिंग नंतरही तो शेअर वाढतच होता. आता या 2-3 दिवसामध्ये घाईघाईने सगळ्यांना त्यांचे रिझल्ट सादर करावे लागतात. कारण 15 ऑगस्ट तारीख असते लास्ट शेअर रिझल्ट देण्याची. त्यामुळे आज खूप रिझल्ट आले. बेक्टर स्कूल प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. व्हिनस पाईप प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. बॉम्बे बर्मा प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. इगरसॉल रँक प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. PL गार्गिल यांचा रिझल्ट चांगला आला, प्रत्येक गोष्ट वाढली आणि बरोबर त्याच्या विरुद्ध नाटको फार्माचा रिझल्ट आला. नाटको फार्माचा रिझल्ट कमजोर आला, प्रत्येक गोष्ट कमी झाली. अल्केम लॅबचा रिझल्ट छान आला, सगळ्याच गोष्टी वाढल्या. शेअरही आज वाढत होता. मार्केटने रिझल्टला चांगला रिस्पॉन्स दिला. मार्क्सन्स फार्माचं रेव्हेन्यू वाढलं, पण प्रॉफिट मार्जिन कमी झालं. फिनोलेक्स केबल प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ॲबॉट इंडिया ॲबॉटचा रिझल्ट चांगला आला आणि बहुतेक वेळेला ॲबॉटचा रिझल्ट चांगलाही येतो. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. ज्युनिपर हॉटेल यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. झायडस लाईफ प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. ग्रॅन्युअल्स इंडिया प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. ज्योती लॅब
याचं पण तसंच प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला. एम आर एफचा रिझल्ट कमजोर आहे, प्रॉफिट मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. किर्लोस्कर इंडस्ट्रीजचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. सुझलॉनचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. बीडीएलचा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, त्यांना एबिटा लॉस आहे. वाहवा प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं. कोनासाचा प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलंय, मार्जिन कमी झालं. आयनॉक्स ग्रीन एनर्जी यांनी 182 मेगावॅट विंड प्रोजेक्टसाठी करार केला. बिल्डाकॉर्पचा रिझल्ट चांगला आला, तिन्ही गोष्टी वाढल्या. बलरामपूर चिनीचं फक्त रेव्हेन्यू वाढलं, प्रॉफिट आणि मार्जिन कमी झालं. हिंदाल्कोचा रिझल्ट कमजोर आलाय, प्रत्येक गोष्ट कमी झाली. आरव्हीएनएलचं फक्त रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन प्रॉफिट कमी झालं. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं. लक्स इंडस्ट्री प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. इंडोकाउंट प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. क्रिसिल CARYSIL क्रायसिल यांचा रिझल्ट चांगला आला, तिन्ही गोष्टी वाढल्या. श्रीराम प्रॉपर्टी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन 9.2% एवढं श्रीराम प्रॉपर्टीचं मार्जिन झालं. रिझल्ट जसे येतात, काही रिझल्टचा ताबडतोब परिणाम दिसतो, काही रिझल्ट चांगले येणार म्हणून आधीपासून पोझिशन घेतलेली असते, ते मात्र सुसाट आपटतात, कारण अपेक्षा भंग होतो. तर रिझल्टचा हा 1.5 महिना जवळजवळ गुंतागुंतीचाच राहतो, कारण कधी अपेक्षेपेक्षा चांगले रिझल्ट येतात, अपेक्षेपेक्षा कमजोर रिझल्ट येतात. कंपन्या गायडन्स तुमच्या अपेक्षेच्या प्रमाणे देत नाहीत आणि त्याचा सगळ्याचा आरसा आपल्याला त्या शेअरच्या किमतीवर बघायला मिळत असतो. मलाही एक्स्ट्रा काही सांगायला वेळच उरत नाही, एवढे रिझल्ट येतात आणि तेच आणि सगळेजण माझ्याकडे पोर्टफोलिओमध्ये असलेल्या शेअरचा रिझल्ट आधी कधी सांगतायत म्हणून वाट बघत असतात. त्यामुळे 4च रिझल्ट सांगितले, 10 रिझल्ट सांगितले असं होत नाही. जास्तीत जास्त रिझल्ट कव्हर करायचा प्रयत्न करते. 15 तारखेनंतर रिझल्टचा वेग आपोआप कमी होतो आणि मग जादा काही तुम्हाला शिकवायची संधी मला मिळू शकते. आता आज तर 12 तारीख, 2च दिवस राहिले. एकदा 15 ऑगस्टची मार्केटला सुट्टी असेल, त्यानंतर आपल्याला जादा काही नवीन शिकता येईल. बघूया. नमस्ते.